नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते. भगिनींनो, आपण 4 डिसेंबरपासून संपावर असून आज जर आपण बघायला गेलं तर आज 20 जानेवारी म्हणजे आपला संपाचा 48वा दिवस उलटून गेला. भगिनींनो, आपण गेल्या 4 डिसेंबरपासून खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं करत आहोत. आपण नागपूरला गेलो, मुंबईला गेलो आणि त्याच पद्धतीने तालुका स्तरावर आपले विविध आंदोलनं सुरू आहेत, मोर्चे सुरू आहेत. जिल्हा स्तरावर आपले आंदोलनं सुरू आहेत. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील उद्या शासनाचा निषेध म्हणून आम्ही काळी साडी घालून सगळ्या भगिनी तिथं जाणार आहोत. आपल्या बऱ्याच ठिकाणी ते झालं असेल, त्याच पद्धतीने जेल भरो झालं. आपण खूप उत्तमरित्या म्हणजे हा जो आपला संप आहे, हा संप पहिल्यांदा सगळ्यात मोठा संप होतोय आणि आपल्याला तो करावा लागतोय. हे आपलं नाईलाज आहे, आपल्याला हौस नाही, आपल्याला तो करावा लागतोय. ती काळाची गरज आहे, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता इलेक्शन तोंडावर आहे. जर आपण आता ह्यावेळेस जर आपलं संपातनं माघार घेतली भगिनी, तर आपल्याला गेल्या 5 वर्ष परत आपल्याला कुणीच काही देणार नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून आपला हा संप असा सुरू राहणार आहे. आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगते भगिनींनो, की आपण एवढे आंदोलनं करत आहोत तरी आपल्याला यश येत नाही. त्याच्यामुळे कदाचित अगदी 10% म्हणजे तुमच्या कानावर जे येत आहे आणि तुम्हाला जे सांगितलं जातं तोच माझा आजच्या वेळेचा मुद्दा आहे, की आपल्या सगळ्यांना असं भासवलं जातं टी व्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, असं दिसत असेल तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून कदाचित अशा बातम्या बघायला मिळाल्या असतील की आपल्या 10,000 अंगणवाडी सेविका कामावर परत आल्या, 15,000 आल्या, मदतनीस आल्या. ह्या पद्धतीनं बातमी आपल्याला बघायला मिळेल. परंतु भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जो कम्युनिटी ग्रुप केलेला आहे, तर त्या कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये देखील आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या भगिनी आहेत. त्याच्यामुळे तिथं पण तुम्हाला माहिती आहे वास्तवता. आणि यूट्यूब चॅनलवर कमेंटच्या माध्यमातून देखील तुम्ही पण वाचता आणि मला देखील कळतं, त्या माध्यमातून सांगते. तर भगिनींनो, अगदी जर आपण बघितलं अंगणवाड्या उघडलेल्या आहेत, मी नाही म्हणत नाही, पण अगदी 5%चं त्यांचं प्रमाण आहे. आपण 2 लाखच्या वर आहोत आणि हे प्रमाण फक्त 5% म्हणते मी. ते पण त्या कुठल्या परिस्थितीमध्ये उघडल्या, युनियनची त्याच्यात चूक आहे का, काही म्हणजे मला कमेंट आहेत, मी असं फॉर्म न किंवा चुकीच्या याच्यावर सांगत नाही, कमेंटच्या माध्यमातून सांगते. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला युनियनने सांगितलं. आता ती युनियन अशी कोणती आहे, मी तिचं नाव पण डिक्लेअर करणार नाही, पण जे असतील त्यांनी तो विषय समजून घ्यावा. पण एक मनापासून सांगते भगिनींनो, अगदी आपण म्हणतो ना समुद्रामध्ये 1-2 थेंब म्हणजे इकडे तिकडे गेले तर काही बिघडत नाही, तसाच हा प्रकार आहे. त्याच्यामुळे आपण एक सगळ्यांनी लक्षात ठेवा की जर आपण ज्या पद्धतीने जोमाने आजपर्यंत संपात होतो, तसंच आपल्याला आता देखील संपात पुढे राहायचं आहे. कदाचित संप हा लांबणारच आहे. कशामुळे? कारण की शासनाच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की मुख्यमंत्री साहेब बाहेर गेलेले आहेत, म्हणजे खूप अडचणी येत आहेत आणि ते प्रत्यक्ष त्यांची आणि आपल्या कृती समितीची बैठक होत नाही. म्हणजे दुर्दैवाने म्हणा किंवा काही अडचणीमुळे म्हणा, ह्या गोष्टी वारंवार होत आहेत. तरी पण भगिनींनो, आपण धीर न सोडता आणि परत एकदा सांगते की शांततेच्या मार्गाने आपला संप सुरू तसाच सुरू ठेवा. कुठल्याही प्रकारचं अवाश किंवा चुकीचे उच्चार करून, चुकीचं शिवीगाळ करून किंवा आपल्या कळत न कळत कुठल्या पद्धतीने ह्या पद्धतीने बोलू नका. संप सुरूच ठेवा. आपल्याला आपला न्याय मिळण्यासाठी आपल्याला निषेध करायचा आहे, पण निषेध आपण अगदी योग्य आणि रितसर मार्गाने नोंदवावा. एवढंच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परत सांगत असते ना. आज पण तेच सांगते की भगिनींनो, आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. आपला टप्पा अगदी शेवटचा आहे. आपण 2.5 महिने अगदी जीव मुठीत घेऊन थांबलात. आता अगदी थोडंसं राहिलेलं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की हत्ती गेला आणि शेपूट बाकी आहे, अशी परिस्थिती आपली झालेली आहे. त्याच्यामुळे आता आपण डगमगू नका. अगदी 5% जरी अंगणवाड्या उघडलेल्या आहेत ना, त्या बंद कशा होतील, म्हणजे आपला संप मिटेपर्यंत त्याच्यावर आपलं लक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर आपण फोकस करणं महत्त्वाचं आहे. पण त्याच्यामुळे घाबरून शासनाचं काम आहे ते त्यांचं काम करतील, कार्यालय त्यांचं काम करते, ऑफिसला पण कोणी दोष देऊ नका, कारण की ते पण त्यांच्यावर पण वरून प्रेशर येतो आणि ते पण त्यांचं काम करतायत, म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या. आपण आपलं काम करा. आपल्याला बघा, युनियनने सांगितलं की तुम्हाला 3री नोटीस मिळाली, युनियन आपल्याला शब्द देते, त्याच्यामुळे आपण घाबरायचं काम नाही. आपण संपात ठाम राहा.
आपल्या सुपरवायझर मॅडम असतील, आपले प्रकल्प अधिकारी साहेब असतील, हे त्यांचं काम करतील. आपण त्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करायची नाही, त्यांना त्यांचं काम करू द्या. आपण आपलं काम करा. आपल्याला आपल्या संपात ठाम राहायचं आहे. आणि ज्यावेळी वेळोवेळी आपल्याला जिल्हा कार्यालयावर असेल, तालुक्यावर असेल, जिथं आपल्याला आंदोलनात बोलवलं जाईल तिथं आपण जा. बघा, मी माझ्या स्थानिक पातळीवर आमच्या जिल्ह्यावर जिथं असेल तिथं मी पोहोचण्याचं काम करते. कदाचित मुंबईला पोहोचले नाही, पण इतर ठिकाणी नक्कीच पोहोचते. तर भगिनींनो, आपण देखील पोहोचा. आणि काही खूपच अडचण आहे तिथं जाता आलं नाही, तिथं मात्र आपण इतरांनी पण समजून घ्या. कारण की शेवटी आपल्या काही महिला या एकाकी आहेत. काहींना तिथं पोहोचण्यासाठी खरंच पैशांची देखील अडचण येऊ शकते, अशी पण परिस्थिती येईल. पण ज्यांचं खरंच व्यवस्थित आहे किंवा त्या जाऊ शकतात त्यांनी नक्कीच जावं, एवढंच मी सांगेल. आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओचा मेन टॉपिक हाच होता की आपल्याला अंगणवाड्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात उघड्या झालेल्या आहेत असं दाखवून आपल्यामध्ये भीतीचं वातावरण जर होत असेल तर ते डोक्यातनं काढून ठेवा. कारण की ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलवर जो पण व्हिडिओ टाकला जातो त्या व्हिडिओमध्ये पूर्ण जिल्ह्याचा, अगदी पूर्ण महाराष्ट्राचा विचारला जातो आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राच्या भगिनी सांगत असतात. आणि ॲक्टिव्ह अंगणवाडी कम्युनिटी जे ग्रुप केले त्याच्यामध्ये देखील पूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनी जुळलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून देखील कळतं की अंगणवाडी उघडण्याचं प्रमाण फक्त 5% आहे. मला तर वाटतं ते 5%वरून 3%वर लवकरच येईल. आपला तो प्रयत्न सुरू आहे. आपली युनियन त्यासाठी काम करत आहे. आणि आपलं संपकाळातील मानधन काढण्याचं काम देखील आपले युनियनचे प्रयत्न सुरू आहेत. फक्त त्यांना यश येवो हीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करा. आणि अशा संपामध्ये दटून राहा. कारण की आपल्याला आता अगदी जवळच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. म्हणून घाबरू नका. एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. कारण की मला असं वाटतं की बऱ्याचशा भगिनींना धीर मिळतो, म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं ते मात्र तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा. मी तुम्हाला फक्त कमेंट मागत असते, कारण की तेवढंच मला पुढील व्हिडिओ करण्यासाठी कळत असतं. म्हणून मी तुमच्याकडनं कमेंटची अपेक्षा ठेवते. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.